नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केट व्होलटाईल तर आहेच, बजेट्सपर्यंत हे असंच राहणार. यावेळच्या बजेटला अधिक महत्त्व येईल, कारण सर्वसमावेशक बजेट यावेळेला असावं लागेल. बाकीच्या लोकांनाही, ज्या लोकांना पार्टीत घेतलं आहे त्यांना खुश ठेवावं लागेल. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष बजेटकडे असेल. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 5,656 कोटीची. डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची मात्र खरेदी आहे 4,555 कोटीची. क्रूड कमी आहे, 78.76 क्रूड आहे. आणि बॉन्ड यील्ड मात्र कमी होत आहे. 10 वर्षाचं बॉन्ड यील्ड 4.28 कोटीचं आहे. 4.28 कोटी, मी चुकून बोलले. क्रूड 78.76 आणि बॉन्ड यील्ड 4.28. भेळला 2 ऑर्डर मिळाले 3,500 कोटींच्या. 2 मल्टिप्लाइड बाय 800 मेगावॅट थर्मल पॉवर प्रोजेक्ट छत्तीसगडमध्ये रायपूर येथे आणि मिर्झापूर थर्मल एनर्जी उत्तर प्रदेश इथून सुद्धा तेवढीच ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे भेळचा शेअर आज तेजीत राहू शकतो. एकंदरीत 7,000 कोटींच्या ऑर्डर भेळला मिळाले. IEXचे जे व्हॉल्यूम आहेत ते 28.9% वाढले. ग्रीन मार्केट व्हॉल्यूम 74% वाढले. इलेक्ट्रिसिटी व्हॉल्यूम 21% वाढले. त्यामुळे IEX पण तेजीत राहील. सेंचुरी टेक्सटाईल यांची सबसिडियरी आहे बिर्ला इस्टेट. या सबसिडियरीने बारमाल्ट बरोबर गुरुग्राममध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी करार केला. यातून त्यांना 5,000 कोटीचा रेव्हेन्यू अपेक्षित आहे आणि 13.27 एकर जमीन ते विकसित करणार आहेत. टॉरेंट फार्मा त्यांनी टाकेडा फार्मा बरोबर पेटंट लायसेन्सिंग ॲग्रीमेंट केला. तुम्ही काल पाहिलं असेल तर आंध्रच्या ज्या कंपन्या लिस्टेड आहेत त्या कंपन्यांमध्ये चांगली तेजी होती. त्याच्यामध्ये हेरिटेज फूड तर अप्पर सर्किटला लागला होता. हेरिटेज फूड, अमर राजा हे दोन्ही शेअर चांगलेच तेजीत होते. आणि त्याच्याबरोबरच आंध्र सिमेंट, आंध्र शुगर, आंध्र पेट्रो आणि GMR हे शेअर्स काल तेजीतच होते आणि तेजीत राहण्याची शक्यता सुद्धा आहे. युनो मिंडा, इनोव्हान्स ऑटोमोटिव्ह बरोबर त्यांनी E4 व्हेकल प्रॉडक्ट पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी करार केला आहे. हे इलेक्ट्रिक व्हेकल प्रोडक्टचं उत्पादन करतील आणि विक्री करतील. NBCCला 491 कोटीच्या ऑर्डर मिळाल्या. नंदन डेनिम 17 जूनला स्प्लिटवर विचार करणार आहे. KPI ग्रीन यांना 26.15 मेगावॅटच्या सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी ऑर्डर मिळाल्या. कॉन्कॉर्ड बायो
आयर्लंडच्या हेल्थ अथॉरिटीकडून गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेससाठी सर्टिफिकेट मिळाले. फोर्स मोटरची विक्री 13.9% वाढली. ती 2412 युनिट झाली, तर निर्यात मात्र कमी झाले. निर्यात 63.3% कमी झाली आहे. कोणते शेअर तेजीत किंवा मंदीत राहतील याच्यासाठी ज्या बातम्या होत्या त्या आणि बदललेलं वातावरण याचा परिणाम आहे. तरीसुद्धा तुम्ही वॉचलिस्टमध्येच ठेवा. मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी अति दिसेल तर नुसतं मार्केट बघा, मार्केटपासून बाजूला राहा. तेजीमध्ये भेळ, RVNL, सेंचुरी टेक्सटाईल, HAL, NBCC, JSW इन्फ्रा, GMR इन्फ्रा, अडाणी पोर्ट, हेरिटेज फूड, अमर राजा, अडाणी एंटरप्राइजेस, युनो मिंडा, ITC, इंडियन हॉटेल, सूरज इस्टेट, एस्कॉर्ट्स, अडाणी पॉवर, NTPC, बलरामपुर, युनो मिंडा, IOC, टॉरेंट फार्मा, कॉन्कॉर्ड बायो आणि HDFC बँक यांचं वेटेज MSCI इंडेक्समध्ये वाढण्याची शक्यता आहे. म्हणून HDFC बँक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांचं टार्गेट 3200 केलं आहे. IEX, झी एंटरटेनमेंट, पेट्रोनेट, IRCTC, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि गोदरेज कन्झ्युमर. तर एक अंदाजाने किंवा बातम्यानुसार कोणते शेअर तेजीत राहतील हे मी सांगितलं आहे. पण जर मार्केट पलटलं तर धोका होऊ नये म्हणून ट्रेड अगदी थोडक्यात ठेवा. आणि व्होलॅटिलिटी खूप दिसेल तर कुठल्याही पद्धतीचा ट्रेड घेऊ नका. जरा मार्केटमध्ये स्थिरता येऊ दे आणि मग आपल्याला अधिक लक्ष देता येईल. नमस्ते.